to grab, best career, and the best career grab करण्यासाठी what should I study now? What should I study next after 10th standard? And when I have to grab the career, it is in 2040. Now my question is why 2048? अचानकपणे 20 वर्ष पुढे का निघून गेलो आपण? So 40. So तेव्हा काय घडणार आहे याची परिस्थिती आज जर कळली तर आपण जास्त उपयुक्तपणे आपले शिक्षण करू शकतो. Now we are at this juncture. You are in 10th standard. 2022 मध्ये तुम्ही you will be passing out of your 10th standard. Okay. So it suits I think maximum. बहुतेक मुलं 10वीचीच आहेत. That is what I सरांनी ऑलरेडी मला सांगितलंय. So 10वी इंटरेस्टिंग पार्ट काय असतो 10वी मधला की जसं सरांनी सांगितलं की पहिलीमध्ये किंवा ज्युनियर केजी मध्ये एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर बालक निर्धार असं मुलं पण निर्धार असतात कारण की त्यांना कुठलंच डिसिजन घ्यायचं नसतं. पहिली ते दुसरी, दुसरी ते तिसरी, चौथी, पाचवी, आठवी, 9वी, 10वी पर्यंत देर आर नो डिसिजन्स टू बी टेकन. डिसिजन्स आर अबाउट की यावेळेला कुठल्या रंगाचं दप्तर विकत घेऊ आणि कुठल्या रंगाची बाटली विकत घेऊ असे निर्णय असतात. आणि अचानकपणे 10वीच्या किंवा ज्याला मी म्हणतो 11वीच्या उंबरठ्यावर आपण येऊन बसतो आणि at that slow step we are now confused what to do next, because then there are so many ways around that whether I choose my correct option and whether I go ahead will it be clear आणि मला काय सूट होईल. आणि मग तिथे खूप प्रकारे आपण निर्णय घेत असतो आणि ते निर्णय कसे घेतो हे मी नंतर माझ्या सेमिनारमध्ये थोडंसं सांगणार आहे. बट दिस इज द पॉइंट वेअर वी नीड टू स्टार्ट बिकॉज दिस विल डिसाइड व्हॉट यू आर गोइंग टू डू नेक्स्ट. सो पुढच्या 2 वर्षामध्ये 11वी 12वी होणारच आहे. बट लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, व्हेरी कॅन्डिडली की कुठली तरी एक परीक्षा तुम्ही देणार असाल बिकॉज एंट्रन्स एक्झाम शिवाय विश्वच नाहीये पुढचं. टू जस्ट ऍड भारत हे सगळ्यात जास्त एंट्रन्स एक्झाम असलेला देश आहे. सेकंड कंट्री सिंगापूर. सो मॅक्सिमम एंट्रन्स एक्झाम्स आर हिअर. अँड व्हाय इट इज एंट्रन्स एक्झाम बिकॉज द पॉप्युलेशन इज व्हेरी हाय. सो जिथे कुठे द नंबर्स आर लेस, सीट्स आर लेस अँड द टेकर्स आर मोर, इट इज व्हेरी ऑब्वियस देर इज एंट्रन्स एक्झाम असतो. या एंट्रन्स एक्झामच्या ह्या पॉईंटला थोडंसं मी एनटीएससी बद्दल बोलेन. एनटीएससी बोलायचं म्हणजे एनटीएससीची परीक्षा का? एनटीएससीची परीक्षा का? कारण की 10वी ही युनिव्हर्सली इतकी म्हणजे अशी परीक्षा आहे जी फॉर्मॅट बेस्ड म्हणजे तुम्हाला त्याचा फॉर्मॅट आला, त्यातल्या बेसिक गोष्टी कळल्या की तुम्ही 10वी पास होऊ शकता. आणि अशा 2 प्रवासात तुम्हाला पुढे जायचं. पुढचे जे 2 वर्षाचे जो तुमचे 2 असे रूळ आहेत, एक 11वी 12वीची की 10वीच्या फॉर्मॅटवरतीच चालतं आणि पॅरलली एंट्रन्स एक्झामिनेशन जी पूर्णपणे वेगळ्या फॉर्मॅट्सवर चालतं. सो ह्या 2 फॉर्मॅटमधून तुम्हाला पुढे जायचंय. सो हा प्रवास खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे ह्या प्रवासाचा नीट विचार करून आता जे तुम्ही डिसिजन घ्याल ते ह्या पुढच्या 2 वर्षाचं आहे. अँड दॅट विल बी कम्प्लीटेड इन 2025. पहिला जो होता की व्हॉट आफ्टर 10th or what next 2 years is extremely important so that decision you need to take very wisely. It depends. It is a scientific decision. This could be the 40 top jobs in 2040. ये 40 सगळ्यात वरचे हायएस्ट पेइंग म्हणा किंवा व्हॉट एव्हर इट इज, हायएस्ट इन डिमांड. पण असा ढोबळ विचार केला आपण म्हणजे विदाउट दिस इन फ्रंट ऑफ अस व्हॉट काइंड ऑफ करिअर्स विल बी ॲट द टॉप असं आपण विचार केला तर माझं पहिली रिॲक्शन होती जेव्हा मी इकॉनॉमिक्स लोकांशी बोलतो बिकॉज त्या सर्कलमध्ये मी थोडासा आहे तेव्हा आम्हाला एक असं दिलं होतं की दोज करिअर्स विच आर रिसेशन फ्री. व्हॉट इज रिसेशन? यू नो, रिसेशन म्हणजे की कितीही प्रॉब्लेम आले म्हणजे मी इकॉनॉमिक्सच्या टर्म्स मध्ये तुम्हाला सांगत नाहीये, कितीही महागाई वाढली प्रचंड म्हणजे रिसेशनच्या ह्याच्यामध्ये महागाई प्रचंड वाढू शकते. किती ते पाहिजे तर तुम्ही 1929 डिप्रेशन कधीतरी वाचा म्हणजे तुम्हाला कळेल एक्झॅक्टली कुठलं करिअर. करिअर हे महत्वाचं नाहीये, मी काय आहे. द स्कोप इज ऑलवेज विदिन यू. आणि त्या म्हणजे खाली त्याचे स्केल आहे. स्केल ऑफ 4 मध्ये त्याचा इम्पॉर्टन्स आहे म्हणजे 4 आहे त्याचा इम्पॉर्टन्स किती. सो फर्स्ट इज जनरल करिअर्स विच आर देअर अराउंड 1.2. द हायेस्ट इज मेडिसिन 3.5. त्याच्या थोडंसं खाली सायन्स, आयटी. कारण की मला बरेच लोक विचारतात की पुढे कम्प्युटरला स्कोप आहे का इनटू दिस थिंग. सो दिस आर द 3 मेजर एरियाज. आणि त्याच्या पुढचे जे आहेत कोर इंजिनिअरिंग. कोर इंजिनिअरिंग मध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजर्स कारण की खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणार आहे. त्या कन्स्ट्रक्शन मॅनेजरला खूप जास्त आहेत. जनरल ऑपरेशन मॅनेजर बट टेक्निकल नोहाऊ असलेले. आणि इथे 2-3 गोष्टी याच्यामध्ये मुद्दाम मशीन सिस्टम्स किंवा कम्प्युटर्समध्ये सुद्धा AI. आणि व्हॉट इज AI? AI इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंग. these are the areas which are going to be of a scope in future. सो ह्या सगळे जॉब्स जे आहेत ह्याला पुढे खूप जास्त डिमांड असणार आहे.
आणि किती डिमांड आणि ते हे जे दिले 3-2 असे मुद्दाम दिले की विच इज देअर आणि 2 नंबरवरती 2 कॅटेगरीज आहेत म्हणजे सायन्स. स्टेम हा शब्द मी तयार केलेला नाही. स्टेम इज अ वर्ल्ड वाईड अक्रॉनिम. STEM म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स. या 4 विषयांचा अभ्यास केला की त्यातनं 70% करिअर पुढचे निर्माण होतात. ऍक्च्युली मी आता जे तुम्हाला आधी उदाहरण दिलं मोबाईलचं, त्याचा तुम्ही जर विचार केला तर तो व्हिडिओ करतात फाईन आणि देर आर स्टील वर्क मॅनेजिंग क्रिएटर व्हायचं. दॅट्स अ ऑफबीट करिअर. इट इज नॉट स्किल बेस्ड बेसिकली. मला काहीतरी वेगळंच काहीतरी करायचंय आणि मला ते करण्यासाठी त्याचं पर्सेंटेज ऑफ सक्सेस किती आहे, 1000तनं किंवा 100तनं 1 ते सुद्धा जास्तच आहे. who are happy and contented with their career, it is 8 and this is the reason it is called theory of 8. Theory of 8 is की आजपासून तुमचा प्रयत्न असला पाहिजे की मी काय जे वाटेल ते करीन या 8 मध्ये असेल. आणि त्यामुळे असं निर्णय घेऊ नका की वर्गात मी पहिल्या 8 मध्ये येतो का, त्याचा काही फायदा नाही घेत आपण. म्हणजे वर्गात येत असाल नसाल पण ह्या जगाच्या पाठीवर तुम्हाला उभं राहायचं. तिथे मी मुद्दा सांगितले तिथेही एमपीएससीची परीक्षा आहे की ह्या अख्ख्या भारतीय पटलावरती तुम्ही पहिल्या 8 मध्ये आहात का हे जग बघत असतं, सरकार बघत असतं, प्रत्येक जण बघत असतं की एमपीएससी पास झाल्यानंतर तुम्हाला एवढे फोन येते तुम्हाला वाटणार पण नाही. यू विल बी लाईमलाईट इमिजिएटली बिकॉज दे आर सर्चिंग फॉर यू. दिस इज नॉट युअर एक्झामिनेशन, दॅट इज देअर सर्च इंजिन टू सर्च द टॅलेंट अक्रॉस. आणि त्यामुळे मी प्रत्येक सो लेट स्टार्ट विथ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्युअर सायन्स अँड रिसर्च. प्युअर सायन्स म्हणजे बेसिकली मी 11वी-12वी नंतर सायन्स मधला कुठला तरी एक सब्जेक्ट घेईन आणि त्याच्यावरती अजून अभ्यास करेन. म्हणजे थोडक्यात बीएससी करेन आणि गरज पडलं तर मी जाऊन पुढे एमएससी पण करेन आणि त्यातनंच मग रिसर्चचे मार्ग तयार होतात. सो कशामध्ये मला करता येऊ शकतात. सो हे काही एरियाज मी दिले. यातलं जे मला 2-3 गोष्टी ज्या दिसतात जे मला आय थॉट की आय शुड टॉक अबाउट. फर्स्ट ऑफकोर्स इज बायोलॉजी. म्हणजे मॅक्सिमम जर नोकऱ्या अवेलेबल असेल तर बायोलॉजी मधून असते. का आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो तिथे आपल्याला प्रामुख्याने काय दिसतं, एक डॉक्टर, नर्स. म्हणजे लिटरेचर सुद्धा आयआयटीचा भाग आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून तरी सुद्धा त्यात लिटरेचर. सो मद्रासमध्ये फर्स्ट टाइम स्टार्टेड इंग्लिश लिटरेचर. माझा मित्रच तिथे आता शिकवायला गेलाय. सो आय नो दॅट. सो दिस आर द एरियाज वेर यू कॅन डू प्रायमरी. यू कॅन डू 5 years कोर्स. म्हणजे 23 आयआयटी आपण अजून संस्था निर्माण करू जेणेकरून की जास्तीत जास्त म्हणजे सायंटिस्ट व्हायचं असेल तर एक कुठला तरी मार्ग त्यांना दिला पाहिजे की तुम्ही पुढे रिसर्च करू शकता. नुसतं सायंटिस्ट नाही का बूट घेतले त्याचं डिझाईनिंग, कशाचं डिझाईन, एव्हरीथिंग विच यू सी इज अ डिझाईन. एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू सी इज अ डिझाईन. ओके. फॉर एक्झाम्पल तुमच्या गळ्यात आयआयटी हॅज डिझाईन. आयआयटी मुंबई हॅज बीडेस कोर्स. आयआयटी गुवाहाटी हॅज बीडेस कोर्स आणि आयटीडीएम जबलपूर नावाच्या आता त्याच्यात 8-9 अजून संस्था ऍड झाल्या. 4 वर्षाचं म्हणजे राष्ट्रीय सगळीकडे जवळजवळ 8-9 एनआयडीज उघडल्या. त्याच्या व्यतिरिक्त जर फॅशन डिझायनिंग करायचं असेल तर NIFT विच इज इन मुंबई. डेफिनेटली स्किल बेस एरिया विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आर्किटेक्चर करायचं असेल तर 1 एरिया आहे यू कॅन गो टू द स्टेट कॉलेजेस विच आर देअर. सो स्टेट मधनच आहे म्हणजे महाराष्ट्रात जेवढे आहे चालू झाले तेव्हा सरकारने सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंटने की आम्ही एक मॉडेल तयार करतो इंजिनिअरिंग कॉलेजचं. आणि ज्यांना कोणाला प्रायव्हेट खूप लोकांना इंजिनिअरिंग कॉलेज काढायची इच्छा होती तर तुम्ही असं इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आम्ही सांगतो. तर त्यांनी प्रत्येक राय CIP किंवा जास्तीत जास्त पुण्याबद्दल बोलायचं झालं तर अजिबात अवघड नाही. जे मेन्स मध्ये तुम्हाला कुठेही NIT मध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर 50% ऍडमिशन मिळेल. म्हणजे महाराष्ट्रात 371 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. 1,61,000 सीट्स आहेत ज्याच्यापैकी 3994 आणि एव्हरीबडी इज गेटिंग इन टू स्पेस. येणाऱ्या 20 वर्षामध्ये तुम्हाला दिसते की 70 देश स्पेस मध्ये काम करतात. आणि हे उरलेले आता तुम्ही नर्सिंग सुद्धा करू शकत नाही आता स्टेटमध्ये. आता सगळं नीटच्या अंडर आलंय आणि नीटच्या अंडर काय काय आहेत तर पहिले MBBS